आँख है भरी भरी और तुम चोट खाने की बात करते हो जिंदगी खपा खपा और तुम दिल लगाने की बात करते हो बबिताचा काय मेसेज आलाय. हाय हॅलो काय करतोय. मी उभा हाय. कुठं आता काय सांगू तिला. बंद पडलेल्या बैलगाडीला टेकून उभा हाय. मला तुला पाहायचं हाय. हा मला भेटायचं हाय. अयो अगं बाबो इथं लईच भारी दिसते राव बबिता. अगं बाबो मी तुला कॉल करू का. नको तू कुठे भेटशील मला. नको ए दादू काय करतोय. आय 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 ही? कोण बबिता. बबिता नाही तेच आता कोणाशी चॅट करतो ते तारक मेहता का उलटा चष्मा आहे ना हा. त्याच्यात ती कशी बबिता आहे. हा. आणि तो आपला काय त्याचं नव्हतं अय्यर. जटालाल आ, हा, हा. हा तर ते बबिता आहे ती बबिता आहे. ए, त्या दाखव ना रे. बबिता त्या कशी दिसते त्याचं दाखव. आता तू पाहिलं नाही का ती बबिता. नाही. ती बबिता बघत होतो मी. ती आणि तू जशी बोले तुझं ती- तोंड बघितलं. अरे मला माहिती आहे मी माकडावानी दिसतो. ती बबिता सुंदर आहे. तुझी वाली दाखव. माझी कुठली बबिता आहे. ए दाखव ना. माझी बबिता हा. बघू काय बोलतो. अरे बाबा ती माझी बबिता नाहीये. अरे मी पटवून देते ना जर असं काही असेल तर. असे मी हेल्प करू शकते तुला. तू पटवशील मग विषय का. मग शुरते हम्म. तुला आताच सांगून ठेवतो बरं का. कोणालाच सांगणार नाही. नाही तू कोणाला सांगायचं ते नंतर. पण ही बातमी जर कुठं फुटली हम्म. तर तू फुटशील बर का. अरे तू दाखव. थांबा आता एकच मिनिट थांब. हे बघ बबिता बघ कशी नाचते. ओइला काय का निळी. किती आहे. मग निळी पाहिली का निळी. बापरे घातली, कसली सुंदर आहे रे. एक मिनिट थांब. बोलतो काय ते दाखव. पहिलं हाय विचारलं मग मी हॅलो केलं. मग त्याच्या मला म्हणे कुठे आहे. मग मी म्हटलं इथंच उभा आहे. हे नाही का जुन्या बैलगाडीला कुठे राहतोस. कुठे राहतो इथंच राहतो म्हटलं. काय करतोयस. मग मी तिला म्हटलं भेटायचं का तर ती नाही म्हणते. मी म्हटलं कॉलवर बोलायचं का तर ती नाही म्हणते. आणि नंतर ती तुझा मेसेज आला डायरेक्ट म्हणून मी थांब म्हटलं तिला. काय करायचं आता. हे बघ काय करावं तेच मला कळत नाहीये. मला ठीक आहे चल आपण बोलू तिच्याशी. आपण तिकडे जाऊन येऊ. तिकडं कशाला आता. चल ना मी तुला दाखवते काहीतरी. काय दाखवत. तू आता मला 2000 रुपये टाक. शॉपिंगला जायचं आहे मला. आत्ताच्या आता स्टार्ट. काय एवढे 2000 का आला. तुला सांगितलं तेवढं कर. हो 2000च्या खाली टाकू नको. अहो त्या जनावरांना पाणी पाजून यायचं दिलं सोडून. नुसतं येऊन जाऊन मोबाईल घेऊन बसायचं. जसं इंस्टाग्राम चालू केलं का नुसते माणसं रील बघायचे. शिव दुसरं काही येत नाही का हो तुम्हाला. तुला बडबड करते काय. मग काय बघत होते मोबाईल मध्ये एवढा वेळ. जाय तू जनावर पाणी पाजवत. अहो मीच का बरं जनावर पाणी पाजायचं. तुम्ही कधीतरी ते पाणी पाजायला जा ना जनावरायला. काय तुम्ही बाई काय स्वप्न पाहिले होते. लग्न झाल्यानंतर मला नवरा थायलंडला घेऊन जाईन, काश्मीरला घेऊन जाईन, मनालीला घेऊन जाईन. मनाली ना अख्खं गाव सोडून ही नदी त्या नदीला धुणं धुवायला जाय. त्या नदीला भांडे घासायला जाय. त्या नदीला पाणी आणायला जाय. आणि त्या विहिरीतलं पाणी काढू 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 ज्या मी जनावरांसाठी पार आयुष्याचं वाटूळ झालं माझ्या. अहो काय करू राहिले मोबाईल मध्ये. हे ते पण एकदा
मेसेज टाकीत आहे कशाचे? तुला काय सांगा मला अहो बँकेचा हप्ता बिप्ता कट झाला काय? तुझा अंदाज वाटू राहिला मला. हा ना, बँकेत पैसे होते का हो? मग 70,000 रुपये दे ना. हो, माझा ट्रॅक्टरचा हप्ता गेला का? हा तो घ्यायचा बरोबर त्याचं चालले डोकं मावलं. ऐका ना, ते ऍडजस्ट जर नसेल होत ना तर आपण एक काम करू की तुमची ती याची सोन्याची अंगठी होती ना ती का ठेवून तेव्हा ट्रॅक्टरचा हप्ता क्लिअर करून टाकू. अंगठी हा अंगठी नाही ना, अंगठी ते याला दिली ना. बरं जाऊ द्या, नका टेन्शन घेऊ, होईल. मी आणते जनावर पाणी पाजून. हा तुम्ही किती दिवस टेन्शन घेता, जाऊ द्या. हा तेच ना म्हणलं बोल लवकर. बरं मी काय आणतो ऐक ना, तू मला आता कुठं भेटणार आहे? हं? लवकर ये ना. काय बाबा काका काय चाललंय? काय कोणला मेसेज? हा कोणला मेसेज? मेसेज चालूच राहते. हा का? हा इंस्टाग्राम खोललं म्हण तुम्ही. हा मला फॉलो करा ना. तू वापरत नाही? मी वापरतो पण ते पप्पाच्या फोन मध्ये पण चाल फॉलो नको तर करून द्या. तो पप्पाचे फोन मध्ये नको, तो पप्पा पाहिजे मावाला नको. काय? सगळं पांगून द्यायची माहिती आहे हा का? का? हा बर तुम्ही काय करतो का? तुला काय करायचं? 50 रुपये द्या ना. तू लहान आहे, हा? 50 रुपये तेच मागू राहिले. कोणला काय करू तू जाय बाय, सांगा ना तू कोण. जायचं खरी. मग ते मिळाले का मग तुला दिलं? काय कुठे येत डोकं काढला काय तू? काय 2,000 नाही तो काय? मग कशाला मला ते कॉल करीत राहते, मेसेज करीत राहते? लवकर ये इथं, मग मी निंबा झाडाखाली बसले. हा परत मग फोन उचलला नाही तवाल्या. लवकर ये भेटायला, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. अयो, तुझ्याशिवाय जगू शकत नाही? गाठ नाही, भेट नाही, डायरेक्ट जगणं मरण्यावर आली बाई ही. बाबा बाबा ही सिरियस झाली का काय माझ्या फोटोला बघून? बबिते, प्रेमाच्या मोहात पाडू नको बाई. पहिला मेसेज काय 2,000? एक काम करतो, हिला 2,000 रुपये टाकून देतो. पैसे आले का चेक कर. पण मला तुझे 2,000 रुपये महत्वाचे नाही, तू मला महत्वाचा आहे. मला पैसे महत्वाचा नाही, तू महत्वाचा आहे. आणि पैसे लागत नसेल तर मी सांग, पैसे लागत नसेल तर मला परत पाठवून दे. हे घे तुझे पैसे. तू मला पैसे देऊन प्रेमात किंमत करतो, पैशात किंमत करतो, तर तुझे मला पैसे नको आहे, तर तुझं मला फक्त प्रेम हवं आहे. अरे बाप, नाही नाही ग, नाही ग, नाही ग, नाही नाही ग, सॉरी 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 सॉरी. मी तुझे प्रेमाची किंमत नाही केली. एक मिनटं थांब, तुला 2,000 नाही, मी आता 50,000 टाकतो. बघ आले का? 50,000 टाकले. अरे बाबा, मला कशाला लागतं तुझे 50,000? मी बोलले होते ना तुला, फक्त तू माझ्यापाशी ये. मी फक्त प्रेम करते तुझ्यावर. हां, तू माझा अजून चेहरासुद्धा बघितला नाही, त्याच्या आता तू मला 50,000 टाकले. बरं ठीक आहे, तो टाकले तर मी ठेवते. बाय बाय. आता बघा, तर 50,000 टाकले. आता ट्रॅक्टरचा हप्ता मस्तपैकी नील करून घेतो परत, म्हणजे हप्तेवाले येणार नाही घरी. आपल्या बायकोचं चाललं होतं ट्रॅक्टरचा हप्ता भरायचा. आता एकदा ट्रॅक्टरचा हप्ता भरून देतो, म्हणजे बायकोही शांत आणि बाबरावही शांत. ओके. सुनता, काय हो? इकडे ये. काय भरला ट्रॅक्टरचा हप्ता? भरला का? कुठून ऍडजस्टमेंट केली हो? डोकं आहे आपल्याजवळ. डोकं आहे? हा. पण भरला ना एकदाचा. बघ बरं आलं, तुम्ही अंगठी बिंगठी ठेवली काय? आता अंगठी ना रे, अंगठी आणतो आता उद्या सकाळी. बर 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 असं बरं, मी आता आवरून घेते. बरं झालं हप्ता भरून टाकला. अहो इतकं टेन्शन आलं होतं, म्हटलं कधी हप्ता भरणं होईल. मी त्या बायांना मोटर चालू करायला गेली आणि जनावरांना पाणी पाजलं. तिकडे त्या बाया होत्या त्या याच्या पप्प्याच्या वावरामध्ये कांदे खुरपीत होत्या. मला म्हणे का ग तुमचा हप्ता गेला का? म्हटलं बाई 2 दिवसापासून तीच गणगण चालली. बरं झालं त्याला मी केली ना स्वयंपाकाला लागते. 5:30 वाजून गेले. आता टेन्शन घेऊ नको. हा हा? चालेल. हप्ता भरून दिला आता. हा. बर बर. हप्ता कसला हप्ता भरला? काय काय तोंड सोडले पण?
अरे काय लय लफडा झाला राव माझं कसं सोबत. काय जर लफडा झालाय काय बद्दल काय सांगू आता तुला. म्हणजे मारले काय कोणा नाही रे मारण्यासारखं नाही, जरा गोंधळ झाला राव फारच माझ्याकडे. तोंड सोडले रे तो. हा ना राव लय टेन्शन आलेलं आहे आता. काय काय गोंधळ झाला अरे एक ऑनलाईन आपलं ते इंस्टाग्राम नाही का, इंस्टाग्राम काय ते. हा इंस्टाग्राम हा त्याच्यामध्ये लफडा झाला राव माझा. मग तो एखाद्या बाई पटवली काय अरे बाबा तसं नाही, कोणाला सांगणार नाही ना. तुला तर माहिती आपण जोडीदार आहे अरे काय तू जोडीदारच जाऊ दे आता, मी काय बोलत नाही मग तुला. जाऊ दे, तू कसं आहे मला माहिती आहे, माझ्याकडून ऐकून घेशील. अरे नाही ना सांग ना सांग ना दादा सांग ना नाही नको बाबा नको सांगायला, असं वाटतं मग काय माझं असं दुखणं झालंय हा? म्हणजे सांगताही येत नाही बर आणि म्हणजे काहीच करता येत नाही असं झालेलं आहे. झालं काय नेमकं मग? आता ते लय मोठा लफडा झालाय माझा. मग तुला इंस्टाग्राम मधून त्या बाहेर डोळा मारला का आणि इंस्टाग्राम वरून काय डोळा मारतात का बाईचा? मग काय केलं बाईचाच लफडा आहे, तुला कशावरून शेअर दिला का माहिती? तुला तिला शिव्यानं पण नाही दिलाय. मग काय दाखवलं का तुला काय दाखवणार आहे ती? मग तू फसलाय का काय तुला काय दाखवलं का तिला का फसवलं तुला हा? हे काय दाखवलं मग पाहिलं मग तो कस काय पाहिलं अरे फसवलं. काय ना कोणाला सांगू नको फक्त. नाही रे, मी काय सांगायला काय रे? बावटे आपल्या दोघा शिवाय कोणी आहे का अरे बबिता नावाची एक बाई होती हा? आणि तिने मला ना पहिलं रिक्वेस्ट पाठवली काय ती मैत्री करायची. बर मग मग ती मी स्वीकार केली. बर आणि स्वीकार केल्याच्या नंतर मग तिने मला हाय पाठवला. तिनं तिनं पाठवला. बर मी तुने हॅलो पाठवला. अच्छा मला म्हणे कुठे आहे? हा म्हटलं इथंच आहे. म्हणे म्हणजे तुमच्या जवळ आलं बा जवळ म्हणजे चर्चा झाली ना. झाली डायरेक्ट हा मग त्याच्यानंतर मी म्हटलं आहे असं बंद झालेलं, मी थोडं म्हटलं विनोद करू. हा बंद झालेल्या बैलगाडी जवळ बैलगाडी जवळ असं थांबलेलो आहे म्हटलं. हा आणि त्याच्यानंतर मग म्हणे येतो का भेटायला? मी म्हटलं भेटायला येऊ का, हा बघायला येऊ का? हा मग ती म्हणे नको नको. हा मग त्याच्यानंतर तिने मला म्हणे 2000 पाठवतो का? हा मी नाही म्हटलं. मग त्याच्यानंतर म्हणे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मरू शकत नाही. एवढं परत हो मी एकदम जरा विचारात पडलो. अरे बापरे हा बरोबर तुला वाटतं बा आपल्यामुळे एखादा जीव वाचेल बा नाही हा? पण तसं नाही. मग मी परत म्हटलं यार हिने 2000 रुपये मागितलेले होते. मग मी मग तुला परत केले का अरे ऐकून तर घे ना. टाप टाप सांग रे अरे एवढं जमलं का का मला तुला दम निघतो का म्हणजे काय? मी म्हटलं मग तिला विचारून घेऊ. हा मग 2000 रुपये टाकले तिला, तर तिने परत टाकून दिले मला. मला म्हणे की बाई म्हणजे माझी पैशाची आशा नव्हती तिची हा मग मला तसंच वाटलं. असंच वाटलं की बाबा तिची पैशाची आशा नसेल आणि ती बाबा चांगली बाई असेल म्हणून तिने रिटर्न केले पैसे, म्हणजे परत केले पैसे नाही का. हा हा मग मी म्हटलं आयला 2000 परत दिले म्हणजे किती जेन्यून आहे माहिती का बाई. म्हटलं मग खरी बाई आहे. मला म्हणे मला तू पैशात तोलतो का असं तसं. मग मी ते पैसे मी म्हटलं एक काम करू बाबा, म्हणजे खरंच जीवना मरणावर विषय असेल, खरं प्रेम असेल तिचं माझ्यावर. हा. म्हटलं ठीक आहे बाई, तसं असेल तर मी 50,000 टाकून माझं प्रेम पण तुझ्यावर आहे आणि खरं आहे असं सिद्ध करतो. मग मी 50,000 टाकले, तिचे मेसेजच येणं बंद झालं. आणि मी मेसेज करतोय हे करतोय मी काय ते म्हणते, कॉल तुमचे करतोय. मेसेज त्या याच्यावर आहे ना व्हॉट्सअपच्या इंस्टाग्रामवर ते कोणतरी दादूस म्हणून अकाउंट आहे, त्यांनी ते स्क्रीनशॉट टाकलेला 50,000चा. तो का बरं टाकला होता हो? बरं दादूस म्हणून इंस्टाग्रामचा अकाउंट आहे, हा. ते 50,000 स्क्रीनशॉट का बरं टाकला होता? ते काय झालं तुम्ही त्यांच्याकडनं कशाला पैसे घेतले? रिकाम्या लोकांकडून घ्यायचे, आता परत द्यायची पंचायत होईल का नाही सांगा बरं मला. नाही रे बेड्याचं घेतलं ते मग? काय झालं ते फसलं गेलं तिकडून एक मिनिट आयो आयो. अहो, काय झालं? काय झालं? नाही 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 नाही. हा? दादाला झालं काय? काय झालं काय केलं तू कोण बाबूराव? काय केलं तू? मी काय केलं काय केलं? काय आले इंस्टाग्राम वर? काय इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉट दादूस नावाचा अरे अकाउंट मी आहे. दाजूस आहे ना, माझंच अकाउंट आहे ना ते. हा? आणि पण तुमचा DP तर नव्हता त्याच्यावर. नाही डीपी नाहीये. आणि ते हे काय केलेलं आहे यांचं नाव काय आहे त्याच्यावर? काय नाव आहे यांचं? माझा बाबराव आहे बाबूराव नाही, बाबूराव नाही, नाही. सुनीता आणि बाबूरावचं बबिता केलेलं आहे. बबिता बाबूराव तुमचं बघ. माझं अर्धा नाव टाकेल का? बाबूराव हा. तू पैसे घेतले माझे? नाही बाबूराव तू पैसे घेतले माझे? काय काय म्हणजे बाई बनून तू माझ्याशी मला वेड्यात काढत होता तू? हा मला वाटलं. चॅटिंग तुमच्या सोबत चालू होती का? अरे देवा, अरे काय नालायक माणूस आहे बाबूराव तू. म्हणजे बाईचं अवसान घेऊन तू माझ्याशी बोलायला लागला आणि मला अहो, पण समजलं. मला एक सांगा जरा, तुम्ही पण एक बाई म्हणून लगेच एवढे पैसे द्यावा का? अरे पण ह्यानी रिटर्न केले ना पैसे 2000 रुपये मला. मग त्यांचे किती इमानदारी, त्यांनी तुम्हाला पैसे रिटर्न केले.
पाहिलं ना अरे कसला आहे बाबूराव, ही पद्धत तुझी पैसे काढायची माझ्याकडून? मी अहो, तर मग तुम्ही इमानदारीने त्यांनी मागितले असते दिले असते ना. हा अरे काय माणूस आहे दिले नसते बाबूराव. माझे पैसे शी. मला. बरं झालं दिले असते कोण- का? मला त्याचं त्याचं खंत नाहीये की माझे पैसे गेले, पण मला हे कळलं की माझे पैसे कसे गेले आणि कुणी घेतले. आता ते दे मला माझे पैसे परत. आता कसं काय आता भेटतील? हप्ता कट झाला हो ट्रॅक्टरचा हप्ता भरला, अरे देवा, ट्रॅक्टरचा हप्ता भरला. आता मी घरी काय सांगू? 50,000 रुपये कुठे दिले सांगू? सांगा ना उसने दिले म्हणून बाबूरावला. असे नाही असं इंस्टाग्रामला नाही, सांगा ना उसने दिले. इंस्टाग्रामला ते ए, यार तोंड काळ करतो का माझ्या घरी? जाऊ दे ना आपल्या काय करायचं. जाऊ दे, तुला काय उद्योग करायचा कर, आणि नाही द्यायचे तर दे, नाही तर देऊन टाक. जाऊ दे, सांग. हो तुम्ही पण असे कशाला पैसे मागायचे हो? अरे आता आपल्या करोड हा करंगळीवर नाही आ. म्हणतात, पण मग असे कशाला खोटं बोलायचं? खोटं नाही बरं झाले. मग ते 2,000 रुपये पाठवले ते आधी म्हटलं दादा नको. एक काम करा, हे गळ्यातलं घेऊन जा आणि त्याला पैसे देऊन टाका. कधी लगेच मग थांबलं राहू दे ना 8-15 दिवस. बरं कांदे ओपले का लगेच देऊन टाकू त्याचे. हा असं नका करत जाऊ. तुम्ही काय बायांसोबत गप्पा मारत बसता माणसं? बाया काय असतं बायचं अकाउंट ओपन करून ठेवलं आणि माणसासोबत गप्पा मारता. फायदा झाला ना आपला. अहो याला बायले धंदे म्हणता. हा का मग बरं एवढं पोट नाही करणार. हा हा? मित्रांनो ही खरी गोष्ट आहे बरं का. माणसाला असं कोणी उसने पैसे मागा रुपया काढून देणार नाही, पण एखाद्या बाईने मेसेज केला आणि तिने गाय सुद्धा बोलली, खरी गोष्ट आहे. माणसाची जात नाही सुधरू शकत. बाईने लगे पैसे मागितले लगे ते बायकोच्या किडनॅप घाण ठेवतील, पण त्या पुढच्या बाईचं पुरं करतील. एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. बाबूरावची ऍक्टिंग पण सांगा कशी झाली आजची. लाईक करा, शेअर करा. बघत राहा स्वाती कदम नाशिकची.